श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. या वाक्यातील सांदीपनींना हा शब्द व्याकरणिक दृष्ट्या काय सुचवतो? बघा, इथे सांदीपनींना हा शब्द जो आहे हा व्याकरणिक दृष्ट्या काय सुचवतो हे आपल्याला बघायचं आहे. पर्यायावरून कळेल आपल्याला. आदरार्थी अनेकवचन, सामान्य नाम, क्रियापदाचा कर्ता, पुल्लिंग, तृतीया, एकवचन. लक्ष द्या मित्रांनो, सांदीपनींना, ठीक आहे, या शब्दामध्ये आपल्याला जाणवते की ही एकच व्यक्ती आहे, पण त्यांना ना लावून आपण काय केलेलं आहे, त्याचं अनेक वचन केलेलं आहे. ठीक आहे, मग यालाच आदरार्थी अनेक वचन म्हणतात. काय म्हणतात? आदरार्थी अनेक वचन. लक्षात घ्या, आदरार्थी अनेक वचन म्हणजे नेमकं काय? व्यक्ती एकच असते, परंतु ती व्यक्ती वयाने, ज्ञानाने, मानाने, अधिकाराने थोर असते, मोठी असते. मग अशा व्यक्तीप्रती आदर व्यक्त करताना आपण त्या व्यक्तीचा उल्लेख एकवचनी न करता अनेक वचनी करतो आणि मग त्यालाच आदरार्थी अनेक वचन म्हणतात. आणि मग इथे सांदीपनींना हे म्हणताना तिथे त्यांचा अनेक वचनी उल्लेख केलेला आहे आणि ते आदरार्थी अनेक वचन आहे. ओके, यस.